समाज कल्याण हॉस्टेलचे अर्ज सुरू झाले आहे। सन 2024-25 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी हॉस्टेलसाठी अर्ज करू शकतात। तर गव्हर्नमेंट हॉस्टेलचे अर्ज सुरू झालेले आहे। तर या वर्षीची जी पद्धत आहे ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहे। म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम जो अर्ज आहे हा डाउनलोड करायचा। अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज फिल करायचा। अर्ज फिल केल्यानंतर तुम्हाला त्याला डॉक्युमेंट्स लावायचे। डॉक्युमेंट्स लावून तुम्ही तुमच्या जवळच्या वसतिगृहाला जेही तुमच्या जवळपास समाज कल्याण हॉस्टेल म्हणजे गव्हर्नमेंट वसतिगृह असेल तिथे तुम्ही सबमिट करू शकता। म्हणजे तुमचा नंबर ज्या वसतिगृहाला तुम्हाला लागला पाहिजे असं वाटते त्या वसतिगृहाला तुम्ही सबमिट करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण वसतिगृहाचा फॉर्म कसा भरायचा, अर्ज डाउनलोड कुठून करायचा या संदर्भात सर्व अपडेट बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वसतिगृहाच्या फॉर्म भरण्यापासून तर लिस्ट लागेपर्यंतच्या अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढे हॉस्टेल आहे सर्व हॉस्टेलसाठी सेम पद्धत म्हणजे सेम जी प्रोसिजर आहे ही लागू करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना वसतिगृहाला प्रवेश पाहिजे त्यांनी या प्रोसेसनी आपला फॉर्म फिल करा आणि आपल्या जवळच्या वसतिगृहाला सबमिट करा। तर बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश अर्जाचा बारकोड सन 2024-25। तर या बारकोडवरून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता। तुम्ही बारकोड स्कॅनर घ्या मोबाईलमध्ये, तिथून तुम्ही हा बारकोड स्कॅन करू शकता आणि बारकोड स्कॅन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा अर्ज ओपन होईल। तर हा बारकोड तुम्ही बघू शकता। हा बारकोड याच्यासाठी ओपन करून ठेवला आहे की तुम्ही याला स्कॅन करू शकता। आणि जर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो फॉर्म डायरेक्ट डाउनलोड करू शकता। कारण डाउनलोड केलेला अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर व्हिडिओसुद्धा दिलेला आहे। प्रोसिजर कशी असणार आहे याचासुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। म्हणजे तुमचे बाकीचे प्रश्न आणि ज्या शंका असेल ह्या तुम्हाला येणार नाही। तर हा बारकोड तुम्ही स्कॅन करून घ्या। स्कॅन केल्यानंतर याच्यावरती काय दिलं आहे नेमकं म्हणजे तुम्ही अर्ज कसा डाउनलोड करू शकता ते आपण बघणार आहे। तर बघा, गुगलने किंवा बारकोड स्कॅनरने स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज मोफत मिळवा। स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे जे लिंक आहे ही लिंक येईल, त्यावर क्लिक करा आणि आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या व इतरांना देखील सांगा। हा अर्ज संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाच्या मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात चालतो। ज्या वसतिगृहाचे अर्ज भरलेले आहे तेथे हा अर्ज सादर करावा व त्यासोबत कागदपत्रे जोडावी। अर्ज परिपूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे। तर इथे डाउनलोड कसा करायचा याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्या। आता आपण बघणार आहे की फॉर्म कसा भरायचा। तुम्ही डाउनलोड केलेला अर्ज याप्रमाणे असणार आहे। यामध्ये पहिली टिप काय दिली आहे बघा, हा प्रवेश अर्ज महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्व वसतिगृहासाठी लागू आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त जेवढे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहाला हा फॉर्म लागू आहे। जेही गव्हर्नमेंट वसतिगृह आहे समाज कल्याण मार्फत जे चालतात त्यांच्यासाठी हा फॉर्म लागू आहे। शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज, इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा। जो तुमचा लेटेस्टवाला पासपोर्ट साईज फोटो असेल तुमच्याकडे तो इथे तुम्हाला चिटकवायचा आहे। त्यानंतर इथे नेमकं काय दिलं आपण बघू शकतो बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग, दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांसाठी तर यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्यानंतर बघा, हे जे ऑफिस आहे हे तुमचा अर्ज भरेल। इथे जे इन्फॉर्मेशन आहे इथे ॲप्लिकेशन नंबर, वसतिगृह लिहिल आणि इथे गृहपालाची सिग्नेचर। इथे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। आणि आवेदन भरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावे। अर्ज पहिले सर्वांनी एकदा पूर्ण रीड करून घ्या। अर्ज रीड केल्यानंतरच तुम्ही हा अर्ज पेनाने भरायचा आहे तुम्हाला। बघा, प्रति गृहपाल गृहप्रमुख मुलांचे असेल तर मुलींचे इथे क्रॉस करा आणि मुलींचे इथे द्यायचे तर मुलांच्याला क्रॉस करा। वसतिगृह इथे सध्या काही लिहू नका। जेव्हा तुम्ही वसतिगृहाला जाणार तेव्हा तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल, तेव्हा वसतिगृहाचे काय नाव आहे हे तुम्हाला तिथे विचारावं लागेल। कारण संत गाडगेबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह अशा प्रकारे वसतिगृहाचे नाव आहे, हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही लिहू शकता। त्यानंतर इथे तालुका आणि इथे जिल्हा, त्यानंतर महोदय, मी म्हणजे इथे तुमचे पूर्ण नाव लिहायचे तुम्हाला, जेही तुमचे नाव असेल अशा प्रकारे इथे भरून घ्या। आणि त्यानंतर स्टार्टिंगलाच तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर करायची आणि नावसुद्धा लिहायचं आहे। नाव लिहा आणि तिथे तुमची सिग्नेचर करा। आता विद्यार्थ्यांनी भराव्याची माहिती, इथून विद्यार्थ्याची माहिती सुरू होणार आहे। अर्जदाराचे संपूर्ण नाव, प्रथम आडनाव लिहावे जसे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असते तशा प्रकारे यांनी लिहायला सांगितले आहे। इथे तुमचे सरनेम, इथे तुमचे नाव आणि इथे तुमच्या वडिलांचे नाव अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगचा पहिल्या बॉक्समध्ये लिहायचा आहे।
त्यानंतर इथे तुमच्या आईचे नाव, इथे तुमच्या आईचे नाव लिहा जे असेल, वडिलांचे पूर्ण नाव, वडिलांचे म्हणजे इथे वडिलांचे नाव, इथे आजोबांचे नाव आणि इथे सरनेम अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा स्थानिक पालकाचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल ID. या बॉक्समध्ये तुम्हाला वडिलांचे नाव लिहायचे पहिल्या लाईनमध्ये, दुसऱ्या लाईनमध्ये ॲड्रेस लिहायचा आहे आणि इथे जे जागा राहील इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि इथे तुम्हाला ईमेल ID लिहायची आहे. एवढं तुम्हाला या बॉक्समध्ये भरायचं आहे. छोट्या अक्षरामध्ये भरल्या जाणार. आणि इथे अर्जदाराचा कायमचा पत्ता, जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे, जो तुम्ही वर लिहिला तोच असेल तुमचा, तो तुम्ही इथे लिहू शकता. परंतु इथे पिनकोड लिहिणं गरजेचं राहणार आहे, कारण या ॲड्रेसवर तुमचे जे लेटर आहे, सिलेक्शन लेटर येऊ शकते. अर्जदाराचा जन्म दिनांक व जन्मस्थळ, इथे तुम्हाला दिनांक म्हणजे तुमची जन्मतारीख लिहिणं गरजेचं आहे आणि इथे तुम्हाला जन्मस्थळ कोणत्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला हे तुम्हाला इथे नोंदवायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा व वडील आई पालकांचा दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक, म्हणजे इथे तुम्हाला आई वडील यांच्यापैकी कोणाचा तरी एक मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक व ईमेल ID, इथे आधार कार्ड नंबर लिहा आणि इथे ईमेल ID टाका. अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC कोड. तर बघा यामध्ये नेमकं काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला बँकेचे खाते क्रमांक लिहायचा आहे. खाते क्रमांकाच्या समोर तुम्हाला असा बॉक्स करा, इथे जी बँक असेल तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया ही नमूद करा. त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही तिथे IFSC कोड नमूद करा. जे बँकेचा IFSC असेल ते तुमच्या पासबुकवर सुद्धा असणार आहे, तो IFSC कोड इथे तुम्ही नमूद करा. अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन भरून घ्या. अर्जदार कोणत्या प्रवर्गाचा आहे ते बरोबर निवडावे व जात प्रमाणपत्राची प्रत जोडावी. म्हणजे तुम्हाला इथे तुमची जात, ओके, आणि इथे तुमचा प्रवर्ग. तर जात म्हणजे कोणतीही तुमची चांभार किंवा महार आणि प्रवर्ग कोणता येईल तुमचा SC प्रवर्गामधून तुमचा फॉर्म आहे आणि जात तुमची महार, मांग, मातंग, चांभार अशा प्रकारे इथे तुम्हाला नोंदवावे लागेल. आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, कारण यासोबत जोडायची आहे. अर्जदार दिव्यांग अनाथ असल्यास येथे उल्लेख करावा व प्रमाणपत्र जोडावे. 40% वर जर तुम्ही दिव्यांग असाल, हँडिकॅप असाल, तर इथे तुम्हाला हँडिकॅप आहे असं नोंदवावं लागेल आणि त्याबद्दलचं तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा फॉर्मसोबत जोडावं लागेल. अनाथ असाल तर इथे अनाथ लिहू शकता तुम्ही आणि त्याच्याबद्दलचं जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्मसोबत जोडावं लागेल. त्यानंतर अर्जदारास कोणत्या इयत्तेस प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमाचा स्पष्ट उल्लेख करावा. जर तुम्ही 10वी पास असाल आणि 11वीला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर इथे तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागेल की 11वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे आणि याच्यामधून तुम्हाला शालेय, कनिष्ठ, बिगर व्यावसायिक, व्यावसायिक यामधून एक सिलेक्ट करावं लागेल. यामधून जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा बॉक्स म्हणजे 12 नंबरचा पॉईंट वसतिगृहाला गेल्यानंतरसुद्धा तिथले गृहपाल, गृहप्रमुख जे असेल त्यांना विचारूनसुद्धा तुम्ही भरू शकता. त्यानंतर अर्जदाराने प्रवेश घेतलेली शाळा, महाविद्यालय त्याचे नाव लिहायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला बोनाफाईड अदरवाईज पैसे भरल्याची पावती हे तुम्हाला इथे जोडायचे आहे. तर इथे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये आता तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे, ओके, तिथले नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर तिथले नाव लिहा आणि तिथला शॉर्टकटमध्ये जो ॲड्रेस असेल तुमचा तो ॲड्रेस तुम्ही तिथे टाका. त्यानंतर 14 नंबरचा पॉईंट बघा. 14 नंबरच्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, अर्जदाराचा शैक्षणिक खंड असल्यास तो किती वर्षाचा आहे तो नमूद करावा. म्हणजे जर तुमची गॅप असेल तर तुम्हाला इथे नमूद करायची आहे. जर तुमची गॅप असेल एज्युकेशनमध्ये तर तुम्ही इथे नोंदवू शकता किंवा अदरवाईज तुम्ही इथे डॅश देऊ शकता किंवा कोणताही खंड नाही असे सुद्धा लिहू शकता. त्यानंतर 15 नंबर, अर्जदारास पूर्वी काही आजार असल्याचा उल्लेख करावा व वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. जर कोणत्या विद्यार्थ्याला कोणता आजार असेल तर त्यांना तिथे आजार कोणता हे नोंदवावे लागेल आणि त्यानंतर त्याबद्दलचं जे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न, तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागेल आणि जेही तुमच्या पालकाचं उत्पन्न आहे इथे तुम्हाला लिहावं लागेल. 50,000, 60,000, 70,000 ज्याहीप्रमाणे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर जेही तुमचे उत्पन्न असेल ते तुम्हाला इथे नोंदवावे लागेल. त्यानंतर इतर काही आवश्यक माहिती असल्यास इथे नमूद करावी. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कोणती माहिती असेल तर तुम्ही लिहू शकता, जर नसेल तर इथे तुम्ही डॅश देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला टोटल 17 पॉईंट व्यवस्थितरित्या भरायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अडचण आली तर कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनलला
जॉईन करा. तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला मदत केल्या जाईल. टेलिग्राम चॅनलवर सर्व अपडेट उपलब्ध करून दिलेले आहे. फॉर्म, बारकोड या सर्व माहिती आहे आणि यानंतरच्या ज्या लिस्ट असेल त्यासुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बघा, अर्जदाराने मागील वर्षाची शैक्षणिक माहिती भरावी, गुणपत्रक अर्जासोबत जोडावे. मागच्या वर्षी तुम्ही 10वीला असेल तर तुम्हाला इथे 10वीची इन्फॉर्मेशन आणि तुमचे जे कोणत्या वर्गाला होते आणि तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले हे टाका, कारण पर्सेंटेजवरच तुमचा नंबर लागणार आहे. म्हणून इथे पर्सेंटेज व्यवस्थितरित्या टाका. कोणतीही अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला विचारू शकता किंवा अर्जाचा तेवढा जो बॉक्स आहे तो खाली ठेवा. जेव्हा तुम्ही वसतिगृहाला अर्ज सबमिट कराल तेव्हा तो बॉक्स त्यांच्यासमोर विचारून तुम्ही तो बॉक्स भरू शकता. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, चुकीची माहिती भरून सबमिट करू नका. तर इथे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. एवढ्या डॉक्युमेंटचे तुम्हाला झेरॉक्स काढायचे आहे. सर्व झेरॉक्सवर तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे, म्हणजे सेल्फ अटेस्टेशन करायचं आहे. त्यामध्ये बघा तुमची गुणपत्रिका, तुमची 10वी पास असेल तर 10वीची गुणपत्रिका, 12वी पास असेल तर 12वीची गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदाराचा असणं गरजेचं आहे, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्डची प्रत, तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल, रहिवासी दाखला ग्रामपंचायतचा चालेल. तुम्ही ज्याही ॲड्रेसवर राहता तिथून तुम्हाला रहिवासी दाखला घेणं गरजेचं आहे आणि तो फॉर्मसोबत जोडणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक, जे तुमच्या बँकेचं पासबुक असेल, जो तुम्ही अकाउंट नंबर फॉर्ममध्ये नमूद केलेला आहे, त्याच्या तुम्हाला पहिल्या पेजची झेरॉक्स काढून द्यावी लागेल. त्याच्यावर सिग्नेचरसुद्धा द्यावी लागेल. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, बोनाफाईड किंवा शैक्षणिक शुल्क भरणा पावती. त्या फीची जी रिसिप्ट मिळाली आहे ते सुद्धा तुम्ही सध्या देऊ शकता. प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट द्यावे लागेल, परंतु अर्ज करताना तुम्हाला एवढे डॉक्युमेंट देणं बंधनकारक आहे. तर अशा प्रकारे हा तुम्ही अर्ज पूर्ण भरू शकता. यामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला पालकाचे नाव आणि स्वाक्षरी, नाव लिहिणं गरजेचं आहे, त्याच्याखाली सिग्नेचर, त्यानंतर या साईडला विद्यार्थ्याचे नाव इथे आणि याच्यावरती सिग्नेचर. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण फॉर्म भरू शकता. कोणत्याही परिस्थितीत अडचण आल्यास कमेंट्स करा. चुकीची माहिती भरू नका. चुकीची माहिती भरल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा तुमचा अर्ज कॅन्सलसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थितरित्या भरा. तर डायरेक्ट तुम्ही जो फॉर्म सबमिट करणार तिथे सुद्धा जेही गृहप्रमुख बसलेले आहेत ते तुम्हाला मदत करतील व तुमचा फॉर्म जर कोणत्या बॉक्समध्ये काही लिहायचं बाकी असेल ते तुम्हाला मदत करतील. अशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरायचा आहे. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि अर्जाचा PDF जो नमुना आहे हा सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेला आहे. तिथून तुम्ही प्रिंट काढा, अर्ज भरा. अर्ज कसा भरायचा व्हिडिओमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे अर्ज भरा. 2च पेजचा अर्ज आहे, परंतु अचूक अर्ज असेल तरच तुमचा नंबर लागणार आहे. तर अर्ज भरून घ्या. वसतिगृहाला तुमचा अर्ज सबमिट करा. काही अडचण असल्यास कमेंट्स करा व यानंतरची जी लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट, त्यानंतर पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, स्पॉट ॲडमिशन या संदर्भात सर्व जे अपडेट आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि वारंवार याबद्दलचे अपडेटसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व वसतिगृहाच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.